खडकवासल्यातला जो पराभव आहे हा अजितदादांचा, सुप्रिया सुळेंचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा की आघाडीचा? हा आघाडीचा पण नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा पण नाही, खासदार सुप्रियाचा पण नाही, हा अजित पवारांचा पराभव आहे. मला ह्या पराभवाच्या संदर्भामध्ये कोणालाही दुसऱ्याला दोष द्यायचा नाही, ती पूर्ण जबाबदारी मी स्वीकारली. काय कारण वाटतं की हा पराभव का म्हणून पदरी पडला राष्ट्रवादी काँग्रेस? त्याच्या संदर्भामध्ये एक तर मतदान मोठ्या प्रमाणावर करण्याच्या करता आम्ही अयशस्वी झालो. 32% मतदान झालं. भारतीय जनता पक्षाचा जो खात्रीचा वोटर आहे, मतदार आहे, हा उमेदवार कोण आहे ते बघत नाही, ते फक्त त्यांचं चिन्ह बघतात आणि जाऊन त्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून येतात. आमचा जो वोटर आहे त्याला बाहेर काढावं लागतं, त्याला त्या ठिकाणी मतदानाला घेऊन जावं लागतं, म्हणजे प्रवृत्त करावं लागतं. आणि तो मोठ्या संख्येने जर मतदानाला बाहेर आला तर निश्चितपणे आमच्या विचाराच्या उमेदवारांचा विजय होतो. हा आजपर्यंतचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. ज्या दिवशी 32%च मतदान झालं आणि ग्रामीण भागामध्ये देखील मतदान कमी झालं, शहरी भागामध्ये देखील मतदान कमी झालं, आणि दुसरी गोष्ट स्ट्रेट फाईट झाली. पाठीमागच्या काळामध्ये ट्रँग्युलर फाईट झालेली होती. मनसेचा उमेदवार, आघाडीचा उमेदवार, भाजप शिवसेनेचा उमेदवार. स्ट्रेट फाईट झाल्यामुळं मनसे, भाजप शिवसेना ह्याची मतं एका ठिकाणी आली आणि आघाडीच्या उमेदवाराला मतं त्या ठिकाणी वेगळी दुसऱ्या ठिकाणी आली आणि त्याच्यातनं 3,500पर्यंत आम्ही पोचू शकलो, म्हणजे डिफरन्स राहू शकलो. मागच्या वेळेस आम्ही 22,000 पराभूत झालो होतो, ह्यावेळेस 3,500 पराभूत झालो. तरी देखील पराभव हा पराभवच आहे. 1 मतांनी झाला काय आणि 1,00,000 मतांनी झाला काय, आणि तो मी निर्विवादपणे मान्य केला. तुमच्याच पक्षातल्या काही नेत्यांनी त्यावेळेला प्रतिक्रिया देताना म्हटलं की काँग्रेसनं सहकार्य ज्या पद्धतीनं करायला हवा होता, आघाडीचा धर्म म्हणून, तो केला नाही. काँग्रेसनी सहकार्य केलं. काँग्रेसने आम्हाला सांगितलेलं होतं की आमच्यापैकी कोणाला सभेला बोलवायचं असेल तर तुम्ही सांगा, आम्ही सभेला यायला तयार आहे. काँग्रेसच्या एका उमेदवारांनी, काँग्रेसच्या एका नेत्यांनी फॉर्म भरलेला होता. मुख्यमंत्र्यांनी, त्याचबरोबर प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे साहेबांनी, सगळ्यांनी प्रयत्न करून त्यांना उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या करता प्रवृत्त केलं. त्याच्यामुळे माझा काँग्रेसवर हा पराभवाला काँग्रेस जबाबदार आहे हे मला अजिबात तशा पद्धतीनं म्हणायचं नाही. आघाडीतलं राजकारण हे नेहमी कुठे ना कुठे धुसफूस निर्माण करणारं असतं, एखाद्या संसारासारखं असतं. सातत्यानं कुठे ना कुठे भांडी वाजत राहतात. अशा पद्धतीचं चित्र वर्षभरातही पाहायला मिळालं. काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आगपाखड केली. कधी मालकासारखं वागतात म्हटले, तर कधी आणखी काही वक्तव्य करण्यात आले. काय म्हणाल तुम्ही, का म्हणून हा वाद? प्रत्येकाने कुठले शब्दप्रयोग वापरावेत आणि काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, ह्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये साधारण जी काही राजकीय परिस्थिती आहे ती बघता आघाडीचं सरकारच इथं काही वर्ष तरी तिथं चालणार, आणि त्याच्यामुळं आघाडी सरकारमध्ये काही बंधनं जे आघाडीमध्ये मित्रपक्ष आहेत ह्यांनी सगळ्यांनी पाळली पाहिजेत. त्या मित्रपक्षामध्ये जे प्रमुख म्हणून मान्यवर काम करतात त्यांनी देखील त्या ठिकाणी पाळली पाहिजे, आणि त्याच्यामुळं आम्ही ती पाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यामुळं कुणीतरी काहीतरी म्हटलं म्हणून आम्ही लगेच त्याला प्रत्युत्तर द्यायचं, पुन्हा दुसऱ्यांनी मीडियानी छापायचं की त्यांनी त्याच्याबद्दल असं उत्तर दिलेलं आहे, आणि त्याच्यातनं त्या बातम्या वाचल्यानंतर सर्वसामान्य जनता मग असा विचार करते, अरे हे एकत्र लोकसभेला आणि विधानसभेला उभे राहतात, एकत्र एकमेकाला मतं मागतात, एकत्रपणे एकमेकाचा प्रचार करतात, एकत्रपणे ह्यांचे नेते त्या ठिकाणी पब्लिक मीटिंग घेतात, आणि निवडून आल्यानंतर मात्र एकमेकाची उणीधुणी काढत बसतात. हे सर्वसामान्य माणसाला बरोबर वाटत नाही. आणि म्हणून आमचं तर स्पष्ट मत आहे, अशा पद्धतीनं कुणाला जर वाटलं की कुणाचं तरी काहीतरी चुकलं तर त्यांनी 4 भिंतीच्या आत त्यांच्या प्रांताध्यक्ष, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे प्रमुख नेते यांना सांगावं, आमच्या लोकांनी आमचे प्रांताध्यक्ष, आमचे प्रमुख नेते, आमचे उपमुख्यमंत्री यांना सांगावं आणि चर्चा करावी, आणि चर्चेतनं मार्ग त्या ठिकाणी काढावा. कधी कधी गैरसमजुतीतनं देखील गैरसमज त्या ठिकाणी निर्माण होतात. कधी कधी काही बातम्या पेपरमध्ये मी अशा वाचल्या की कधी आम्ही काही बोललेलो नसतो, परंतु आमच्या तोंडी ते टाकलं जातं आणि ती बातमी प्रसिद्ध होती, आणि लगेच कोणतरी त्याच्यावर रिॲक्शन देतं आणि त्याच्यातनं मग नवीन त्याला फाटे फुटतात. उदाहरणच परवाचं सांगतो. मी मध्ये सांगितलं की 1450 रुपयापेक्षा जो FRP ह्याच्यापेक्षा कमी दर
या राज्यातले जे साखर कारखाने देतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. सोपस्कर मीडियाने असा अर्थ काढला की अजित पवार म्हणले 1450 पेक्षा जास्त दर जे साखर कारखाने देतील त्यांच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ. मी कसं असं म्हणेन?